आहे. आणि ठीक आहे, हा लोकांचा अधिकार आहे आणि त्यामुळे तुम्ही लोकांना आस्तींचे साप म्हणताल. हा तर ऐशान फरामसपणा आहे, शुद्ध ऐशान फरामसपणा आहे. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही फतव्याचं बोलताल की मेरे खिलाफ फतवा निघला. अरे त्या फतव्याने तुम्ही निवडून आले 3 वेळेस, फतव्याने तुम्ही निवडून आले 3 वेळेस, ना आता तुम्ही लोकांना म्हणताल. आता शुद्ध ऐशान फरामसपणा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, पराभव पचवावा लागतो आणि ती पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. मला असं वाटतं की आता त्यांची दुकान पूर्ण बंद होणार आहे. त्यांची धडपड ही महानगरपालिकेची आणि महानगरपालिका त्यांचं पोटापाण्याशी संबंधित विषय त्यांचा हा, त्यांचा खाण्याचा विषय, पोटापाण्याचा विषय त्यांचा. त्यामुळे त्याची दुकानदारी ती दुकानदारी बंद करणार आहे मी यावेळेस. मी 5 वर्ष वाट पाहणार नाही. कैलास गोरटे अरे त्याची दुकानदारी बंद करून टाकणार मी. सांगा, महानगरपालिकेमध्ये त्यांचं खाण्याचं पुरण आहे ते. निश्चितपणे आम्ही कामाला सुरुवात केलेली, लोक आमच्या पाठीमागे उभा आहेत. मी जर त्यांच्यासारखे 25 लोकांना नगरसेवक होण्याचे आश्वासन दिले असते तर मी माझ्यासाठी महापौर म्हणले ते. मी 25 नाही, मी एकच नाव सांगितलं फक्त. आम्ही 25 नाव जाहीर केले नाही. तो धंदा त्यांचा आहे, आमचा आहे धंदा. आपल्या गटातर्फे कोणाचं नाव जाहीर करण्यात ते सर्व दुनियाला माहिती आहे. मी विष्णू पासपोरीचं नाव अगोदरच जाहीर केलेलं आहे. महापालिकेची तयारी आता 100% सर्व लोक माझ्यासोबत आहेत. आणि माझी विनंती आहे की खरं तर केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. इथं जालन्यामध्ये तुम्ही काही वेळवाकडं केलं तर मग आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. विकासाच्या नावाने बोंब मारता येणार नाही मग लोकांना. आता पुढे त्यांना माहित पडेल कोण संपणार कोण नाही. हे जनतेच्या हातात असतात, कोणाच्या माणसाच्या हातात नसतात. एक आणि दुसरा, जे मी आमच्या पार्टीमध्ये जे बोललो होतो अस्थिंचे साप, त्याला माहित नाही अस्थिंचे साप कशाला म्हणतात. त्याला तसं तर काही कळतच नाही. दुर्भाग्य या गावाचा तो निवडून आला. एक अस्थिंचे साप म्हणजे इनर आमचे जे आमच्या पार्टीमध्ये राहून जे आमच्या विरोधात गद्दारी केली त्याबद्दल आम्ही बोललो. त्याला ते पण कळत नाही अस्थिंचे साप काय म्हणतात, कोणाला काय म्हणतात. एक आणि कोणी कोणाला संपवणार, मी तुमच्या माध्यमातून सांगतो की लवकरच माहित पडेल कोण संपवणार आणि कोण राहणार राजकारणात. 25 लोकांना शब्द दिला आणि येतात एकला शब्द विष्णू पाटील. हे तर हाच मूर्खपणा आहे ना त्यांचा. हे बघा, जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत कोणी त्या भाषा करू शकत नाही. आणि आमच्या पार्टीमध्ये आम्ही बोललो की आमचा अधिकार आहे, आमच्या लोकांना बोलू आम्ही ते आमचा अधिकार आहे. जसं तुमचा अधिकार आहे तसं आमचा अधिकार आहे. आमच्या मी बोललो खासदारांना 25 लोकांना हे करा. आणि म्हणजे त्यात ते म्हणजे मी काही म्हटलं तर त्याच्या व्यक्तिगत घेतो का तो? त्याला काही कळतच तर नाही. आणि कोणाचं राजकारण संपले लवकर माहित पडेल.